मुंबईतील मालाड परिसरातून एक अत्यंत गंभीर आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। एका विवाहित महिलेच्या ओळखीचा एक व्यक्ती तब्बल 3 वर्षांपासून तिला ब्लॅकमेल करत होता। या नराधमाने ब्लॅकमेल करत तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार केला। इतकेच नाही तर पीडित महिलेकडून लाखो रुपये देखील उकळले आहेत। या प्रकरणी अकबर गांची या आरोपी विरोधात मालाड पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला तात्काळ अटक करण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालाड येथे राहणाऱ्या 35 वर्षीय पीडित महिलेची काही वर्षांपूर्वी आरोपी अकबर गांचीसोबत मैत्री झाली होती। ही मैत्रीच तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली। सुमारे 3 वर्षांपूर्वी अकबरने पीडित महिलेचे आंघोळ करतानाचे काही अश्लील व्हिडिओ मोबाईलमध्ये गुप्तपणे शूट केले। याच व्हिडिओंना आधार बनवून त्याने पीडितेला धमकावणे आणि तिचे लैंगिक शोषण करणे सुरू केले। गेल्या 3 वर्षांत आरोपी अकबर गांचीने पीडित महिलेकडून 1.5 लाख रुपये रोख आणि तब्बल 8 तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने घेतले। असे असूनही त्याच्या वासनेला आणि लालसेला अंत नव्हता। तो सतत पीडितेला आणखी पैशांसाठी आणि लैंगिक शोषणासाठी ब्लॅकमेल करत होता। अखेर आरोपीच्या या अमानुष अत्याचाराला कंटाळून आणि अतोनात छळ सहन केल्यानंतर पीडितेने प्रचंड धाडस दाखवत मालाड पोलीस ठाणे गाठले। पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्वरित पावले उचलली। आरोपी अकबर गांची विरोधात ब्लॅकमेलिंग, खंडणी आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत।